आपल्या एका वाक्यात त्यांचा हवाला आपल्याला दाखवून दिला. त्यानंतर आज आपण सर्वजण होणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा फॉर्म भरण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपले उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, आपले सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, या मंचकावर उपस्थित असलेल्या आत्ताचे आपल्या खासदार प्रीतमताई मुंडे, या मंचकावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब, आमदार सुरेशांना धस, आमदार लक्ष्मणांना पवार, आमदार नमिताताई मुंदडा, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व नेतेगण आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 13 मेला इलेक्शन होणार आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की हे देशाची दिशा ठरवणारं इलेक्शन आहे. मग देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असेल, हायवेचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल किंवा 80 कोटी जनतेला जे मोफत धान्य जे केंद्राकडून दिले जातात तो जाते त्याचा प्रश्न असेल, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या प्रश्नाच्या देश लेवलवरच्या, जागतिक लेवलवरच्या प्रश्नाचं हे इलेक्शन आहे. आणि देशाच्या संसदेमध्ये कुणाला पाठवायचं हे ठरवण्याचं इलेक्शन असल्यामुळे आपल्या जिल्ह्यांनी आता विचार करण्याची गरज आहे. खाली बरीचशी चर्चा आता चालू आहे, आपण त्याबद्दल सुद्धा इथं बोललं पाहिजे. समाजामध्ये खाली विष घालवण्याचं काम आता चालू झालंय. वास्तविक पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये हे पूर्वी कधीही नव्हतं. आपल्या जिल्ह्यामध्ये एकामेकाच्या सुखदुःखामध्ये आपण सगळेजण सामील होणार आहेत, एकामेकाच्या कार्यामध्ये आपण सगळेजण सामील होणारे माणसं आहेत. पण आता खाली अशी परिस्थिती आहे की आपल्या जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गामध्ये हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून जे विष घालवलं गेलंय त्याबद्दल सुद्धा इथं बोलणं गरजेचं आहे आणि तरुण वर्गाने त्याबद्दल सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या मंचकावरील एकाही माणसाचा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षण मिळायला पाहिजे ह्या मताची ह्या मंचकावरील सगळी मंडळी आहे. जे 10% आरक्षण जे सरकारने दिलं, एक विशेष अधिवेशन बोलवलं, विधानसभेचं बोलवलं, विधान परिषदेचं अधिवेशन बोलवलं, त्या दोन्ही सभागृहामध्ये एक मताने सगळ्या आमदाराने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक मताने ठराव त्या ठिकाणी मांडला. एकाने सुद्धा तिथं विरोध केला नाही. सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं. आपल्यात खाली काय चर्चा आता, ते 10% लागू होणार नाही. कसं लागू होणार नाही थोडंसं समजून सांगितलं पाहिजे. गेल्या वेळेस ते सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नव्हतं, तर मागासवर्गीय आयोगाचा पॉझिटिव्ह अहवाल त्याला नव्हता म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नव्हतं. आता प्रत्येक मराठा समाजाच्या घरी शिक्षकाने येऊन त्या ठिकाणी सर्वे केलाय आणि सर्वे करून त्या ठिकाणी मराठा समाज कशा पद्धतीने मागास आहे हा अहवाल त्यांनी सरकारला सादर केलाय. गेल्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये तो अहवाल नव्हता म्हणून ते टिकलं नव्हतं. आज तो अहवाल पॉझिटिव्ह मराठा समाजाच्या बाजूने आलेला आहे. हे सुद्धा मराठा समाजातल्या तरुणांनी समजून घ्यायला पाहिजे आणि 100% सरकार आज त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे की ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. ते आरक्षण आता लागू झालंय आणि आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आता जे भरते झाले त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या पोरांना त्याच्यामध्ये फायदा झालाय. दुसरी मागणी आपल्याकडून केली जाते की आम्हाला सगळ्याला ओबीसी मध्ये घाला. जर सर्टिफिकेट असतील तरच आपण ओबीसी मध्ये जाऊ, पुरावे असतील तरच आपण ओबीसी मध्ये जाऊ. सगळ्यांना ओबीसी मध्ये जर त्याच्यामध्ये समावेश केला तर कोर्टात ते टिकणार नाही. त्याच्यामुळे त्या बाबतीत सुद्धा खाली आपण सगळ्यांनी समजून सांगितलं पाहिजे. तिसरी जी आपली मागणी आहे ती सगळे सोयऱ्याचा कायदा लागू करा. सगळे सोयऱ्याचा कायदा लागू करण्यासाठी सुद्धा सरकार त्या ठिकाणी विचाराधीन पॉझिटिव्ह आहे. पण खाली अशी आपण चर्चा करून, लक्षात घ्या, खाली असं काहीतरी बोलून त्याचा उपयोग होणार नाही.
हे सगळं सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी हे गावागावात घराघरात जाऊन समजून सांगितलं पाहिजे. तुलना करा, 10 उमेदवार फक्त तुतारीचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लढतात, त्याच्यामध्ये निवडून किती येणार आहेत? 2 किंवा 3 आले तर आतापर्यंत सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे सगळे एकत्र असताना सुद्धा 8 उमेदवाराच्या पुढे कधी भाऊ निवडून आले नाहीत. म्हणजे सगळ्या ओव्हरऑल भारतातलं म्हणतोय मी, महाराष्ट्रात तर 6. मग आताच्या ह्या परिस्थितीमध्ये समजा 2 किंवा 3 जर जाणार असतील तर आपल्या एक लक्षात घ्या, पंकजाताई, थोडी तुलना करा सगळ्या गोष्टीची. पंकजाताईला जर आपण निवडून दिलं तर उद्याचं केंद्रीय मंत्री पद आपल्या जिल्ह्याला मिळणार हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या रूपानं आपल्याला ग्रामविकास मंत्रीपद या ठिकाणी मिळालं होतं. मी सुद्धा त्यावेळेस मुंडे साहेबांच्या सोबत काम करत होतो. त्यावेळेस फक्त 11 ते 12 दिवसाचा आनंद आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला. 11 ते 12 दिवसातच साहेबांना त्या ठिकाणी ऍक्सिडेंट त्यांचा झाला आणि दुर्दैवी अंत त्याच्यामध्ये त्यांचा झाला. ते स्वप्न जिल्ह्याचं आपल्याला पूर्ण करायचंय. पंकजताईच्या रूपाने आपल्याला परत एकदा आपल्याला ह्या जिल्ह्याला मंत्रीपद आणायचंय. म्हणून माझं असं मत आहे की सगळ्यांनी सारासार विचार करा. आपला फायदा कशामध्ये येते पहा. प्रवाहाच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. महायुतीचं सरकार देशामध्ये येणारे काळ्या दगडावरची पांढरी रेघ हे लक्षात ठेवा. ते सरकार येत असताना त्या सरकारमध्ये आपल्या इथला खासदार पाहिजे. का आपल्या इथला खासदार पाहिजे? तर एक मोठी योजना आपल्या इथं सरकारच्या विचाराधीने, ती योजना म्हणजे पश्चिम घाटाचं जे 127 TMC पाणी जे गोदावरी खोऱ्यामध्ये टाकायचे त्याबद्दल सविस्तर धनंजय मुंडे साहेब बोलतील. आणि ते माजलगाव धरणामध्ये येऊन तिथून आपल्या सगळ्या जिल्ह्याला ते पाणी मिळणार आहे. म्हणजे आपला जिल्हा बागायत होण्यासाठी ती योजना कितीची आहे? आता प्राथमिक ती योजना 1,12,000 कोटीची आहे. 1,12,000 कोटीची योजना जर करायची असेल तर केंद्राच्या मदतीशिवाय ती योजना होऊ शकत नाही. म्हणून केंद्राची मदत जर पाहिजे असेल तर आपला माणूस तिथं केंद्रीय मंत्रिमंडळात पाहिजे. म्हणून माझी हात जोडून सगळ्याला विनंती आहे की सारासार सगळा विचार करा, भावनिक होऊ नका. जे काही चुकीचं सांगितलं जात आहे त्याबद्दल कुठेही चर्चा करू नका. खाली जाऊन सगळ्याला समजून सांगा. समाजामध्ये तूट नाही पडली पाहिजे या मताचा मी आहे. ती आपल्या जिल्ह्याची संस्कृती नाही. रेल्वेचा आपला जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे. आता 1 महिन्याच्या आत रेल्वे कोळवडीला येईल म्हणजे शिरूर तालुक्यात येईल आणि 1 वर्षाच्या आत रेल्वे ही बीडला येईल. हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला प्रवाहाबरोबर राहावं लागेल. त्याच्यामुळे एक विनंती मी आपल्याला करतो की येत्या 13 तारखेला आपण कमळ ह्या चिन्हावर मतदान करून आदरणीय पंकजाताईंना देशामध्ये केंद्रीय मंत्रीपद आपल्या जिल्ह्याला मिळण्यासाठी त्याला तिथं पाठवणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला करायचं आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय लक्ष्मण अण्णा पवार साहेबांना